बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषारोप पत्रातून समोर आलेल्या फोटोनंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। या बीड जिल्हा बंदला 100% नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। बीड शहरामध्ये व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकानं बंद ठेवून सहभाग नोंदवलेला आहे, तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावर उतरून बंदसाठी आवाहन केलं आणि त्याची हा जो बंद पाळला जातोय आज बीडमध्ये त्याची ही दृश्य ड्रोनद्वारे टिपलेली आपण बघू शकत होता। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय त्या फोटो नंतर आणि बीड मध्ये आज बंद आहे, कशा पद्धतीचं चित्र तुम्हाला दिसतंय? फरा, मी आता बीड शहरातल्या सुभाष रोड परिसरामध्ये आहे। सुभाष रोड ही बीड शहराची मुख्य बाजारपेठ आहे आणि आज सकाळपासून ही मुख्य बाजारपेठ असलेला सुभाष रोड जो आहे तो कडकडीत बंद होता। माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं दृश्यांमध्ये तर ही सर्व एका रांगेत असलेली दुकानं आहे। सुभाष रोडच्या या परिसरामध्ये बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक जे आहे ते खरेदीसाठी येत असतात। मुख्य बाजारपेठ आहे आणि ही बाजारपेठ आज सकाळपासून कडकडीत बंद होती। अनेक दुकानं जी आहे ती या बाजारपेठेतले बंद असल्याचं पाहायला मिळालं। मात्र दुपारी अर्थात आत्ता 4 वाजेनंतर मात्र ही दुकानं जी आहे काही प्रमाणामध्ये सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जो सकाळी कडकडीत बंद होता तो मात्र आता संमिश्र प्रतिसादावर येऊन ठेपलेला आहे। अनेक दुकानं जी आहे छोटी मोठी ती आता उघडायला सुरुवात झालेली आहे। संतोष देशमुख याच्या हत्येचे जे फोटो व्हायरल झाले ते फोटो समोर आल्यानंतर एक संतापाची भावना, संतापाची लाट जी आहे ती बीडकरांमध्ये होती आणि त्यानंतर अशा पद्धतीने बीड बंदची हाक देण्यात आली होती। आज सकाळपासून कडकडीत बंद असलेली दुकानं आता मात्र सुरू झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतंय। दुपारी 4 वाजेनंतर ही दुकानं आणि बाजारपेठ जी आहे ती सुरू झालेली आहे। पोलिसांचा चौकांमध्ये कडेकोट बंदोबस्त आहे। सकाळच्या सुमारास काही आंदोलकांनी बीड शहरामध्ये बाईक रॅली काढून ही दुकानं बंद करण्याचं आवाहन व्यापाऱ्यांना केलेलं होतं। या आव्हानानंतर व्यापाऱ्यांनी देखील त्याला प्रतिसाद देत मुख्य बाजारपेठेमधला सुभाष रोड असेल, कॅनल रोड असेल किंवा इतर जे महत्त्वाचे परिसर आहे ते पूर्णतः बंद ठेवलेले होते। आता मात्र या दुकानदारांनी आपली दुकानं खोलायला सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू या बीड शहरातली जी बंदची परिस्थिती होती ती पूर्वपदावर येताना आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळनंतर अर्थात सायंकाळी ऊन ज्या वेळेला खाली होईल त्यानंतर मात्र आंदोलक जे आहे ते पुन्हा रस्त्यावर उतरण्याची भीती आणि शक्यता आहे। त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे आणि दुकानदारांमध्ये देखील ती भीती कायम असल्यानं दुकानं उघड बंद केली जात आहे। मात्र एकूणच आता काही प्रमाणामध्ये ही दुकानं जी आहे ती खुली होत आहे आणि एक संमिश्र असा प्रतिसाद जो आहे तो दुपारनंतर पाहायला मिळतोय। निश्चितच लक्ष्मण, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी म्हणजे आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा तो राजीनामा स्वीकारला। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भात माहिती दिली। दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या करताना घडलेल्या संपूर्ण राक्षसी कृत्याचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र संतापलाय। अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा छळ करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे मंत्रिपदाचा। तर धनंजय मुंडे यांच्यावर सुरुवातीपासूनच राजीनामा देण्यासाठी दबाव होता, पण त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता। अखेर काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीमध्ये मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। की या डबल इंजिन सरकारमधल्या राज्य सरकारने जे आहे ते नैतिकतेचा पूर्णपणे अधिकार जो आहे तो गमावलेला आहे। लोकांची विश्वासार्हता त्यांच्याबद्दल गमावलेली आहे। आज मंत्र्यामध्ये असलेल्या OSDच्या भ्रष्टाचाराच्या बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे आणि अशा वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेने जे सरकार आता या ठिकाणी आलेलं आहे त्या सरकारला जोपर्यंत जमीनदस्त करणार नाही तोपर्यंत लढण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागेल आणि यासाठी आपल्या सगळ्यांना एक संघ होऊन एक दिलाने एक मनाने काम करावं लागेल। आज जरी संतोष देशमुखजींना एक न्याय मिळाला असेल तरी तो न्याय पूर्ण नाही। जोपर्यंत हे गुन्हेगारांना फाशी होणार नाही तोपर्यंत ही लढाई लढावी लागेल। तर धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा हा राजीनामा स्वीकारलेला आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भात माहिती दिली आहे। दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या करताना घडलेल्या संपूर्ण राक्षसी कृत्याचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र संतापलाय। तर अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचा छळ करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय।
धनंजय मुंडे यांच्यावर सुरुवातीपासूनच राजीनामा देण्यासाठी दबाव होता, पण त्यांनी राजीनामा दिला नव्हता. अखेर काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक झाली होती आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. निंदाजनक आहे आणि त्याचा सगळ्यांनी धिक्कार केलाय. मी देखील त्याचा धिक्कार केलेला आहे सभागृहामध्ये. खरं म्हणजे अबू आझमी यांनी यापूर्वी देखील या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असेच अनुद्गार केले होते आणि तेव्हाही त्यांनी क्रूर कर्मा औरंग्याचं उदात्तीकरण केलं होतं आणि त्याही वेळेस त्याला आम्ही रोखलं होतं आणि औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी होऊ शकत नाही हेही सांगितलं होतं. आणि पुन्हा आता तो क्रूर कर्मा औरंग्या त्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य हे जग जाहीर आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की छावा सिनेमा बघा आणि त्यामध्ये किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि त्यांचा इतिहास वाचा आणि औरंगजेबाचा इतिहास वाचा. औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांचं जे 40 दिवस त्यांनी हलाल करून त्यांना ठार मारलं आणि या औरंगजेबाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं तोडली, आया बहिणींच्यावर अत्याचार झाले. सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या तर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया समोर येताना दिसतेय. अबू आझमींनी जे वक्तव्य काल केलेलं होतं त्यावरून त्यांनी निशाणा साधलेला आहे आणि इतरही मुद्द्यांवरून ते भाष्य करताना दिसून येत आहेत. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी मारेकरांनी केलेल्या कृत्याचे फोटो समोर आले, त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे आणि याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान राजीनामा द्यायला उशीर झाल्याची प्रतिक्रिया आता समोर येताना दिसतेय. आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी मागणी ग्रामस्थ करतायत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला उशीर झाला, आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी मागणी बीडमधील ग्रामस्थांनी केली. तर आरोपींना VIP ट्रीटमेंट देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. नेमकं काय सांगाल? रात्रीचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. काल रात्री जे भयावह फोटो आले ते फोटो आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राने बघितले. माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती सरकारला की सरकारने खरंच हे फोटो बघितले नव्हते का? सरकार आज जे दुटप्पी भूमिका घेत आहे हे फोटो CID सरकारला दाखवले नसतील का? राज्याच्या मुख्यमंत्र्याला, राज्याच्या गृहमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला दोन्ही त्यांनी हे फोटो बघितले नसतील का? तरीसुद्धा त्यांनी कारवाईला एवढा उशीर का केला आहे? आणि आजसुद्धा ही कारवाई करत असताना त्यांची जी दुटप्पी भूमिका दिसते. आज तुम्ही जे राजीनाम्याचं हे करतात, हा राजीनामा द्यायला फार उशीर झालेला आहे. तुमच्या राजीनाम्याचं वेळ निघून गेली. आज तुमच्या राजीनाम्यावर कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही. आणि पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय की जो पाय तो संतोषांच्या छातीवर नाही, त्या सरकारच्या छातीवर दिलेला तो पाय, तरीसुद्धा सरकार याची कुठल्याही गांभीर्याने दखल घेत नाही असं दिसत आहे. आज लोक रस्त्यावरती उतरत आहेत आणि बंदची हाक देखील दिलेली. नेमका काय संताप आहे सामान्य लोकांना? संताप म्हणजे असं शब्दात वर्णन करण्यासारखा तो संताप नाही. या क्रूर हत्या झालेली आहे आणि त्या हत्येचं वर्णन हे शब्दात होऊ शकत नाही. कारण प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आज अश्रू आहेत आणि त्या अश्रूचं मोल हे सरकार चुकतं करू शकत नाही. आपण पाहतो या संतापजनक भावना आहेत. आजच्या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी होतात. कशा पद्धतीनं लोकांच्या संतप्त भावना आहेत काय सांगाल आणि मोर्चा कसा आहे? रात्री जेव्हा निर्गुण हत्येचे जेव्हा फोटो या संबंध महाराष्ट्राने पाहितले तेव्हा बीड जिल्हा बंदची हाक रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली. तेव्हा त्या बंदला संतोष भाई देशमुखच्या कुटुंबियांना साथ देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातला व्यापारी वर्ग असेल, छोटे मोठे व्यावसायिक असतील, दूध असेल, भाजीपालेवाले असतील, सर्वजण जोपर्यंत संतोष भाई देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत. म्हणून आजचा बीड जिल्हा हा कडकडीत बंद ठेवलेला आहे आणि सर्वजण याच्यामध्ये स्वइच्छेनं आणि ताकदीनं बंद पाळणार आहे. नेमके खंडणी कोणासाठी गोळा करत होते, कोणाकडे देत होते, या सर्वांचा तपास व्हायला पाहिजे. त्यांना सहआरोपी करायला पाहिजे. आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा 12 नाही 13 तारखेला तेव्हाच द्यायला पाहिजे होता. आता धनंजय मुंडेचा राजीनामा याला काहीही उपयोग नाही आहे. ते अत्यंत असंवेदनशील पालकमंत्री म्हणून यापूर्वी सिद्ध झालेले जेव्हा त्यांनी भाष्य केलं होतं. यातले आरोपी जे आहेत 8
त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे, पण इतर त्यांना मदत करणारे सहआरोपी जे आहेत त्यांना सुद्धा सहआरोपी करावा अशी आमची मागणी आहे. आपण पाहतो या संतापाच्या भावना आहेत. एकंदरीतच बीडमध्ये बंदला सुरुवात झालेली आहे. कडकडीत बंद आहे. लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. मात्र ह्या ज्या भावना आहेत त्या अत्यंत बोलक्या आहेत. जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन केलं जावं अशा पद्धतीची मागणी होती. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तर